गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी अमोल अशोक काळे. कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयामध्ये दरवर्षी गुरुपौर्णिमेला मी मला ज्या लोकांचे, ज्या महापुरुषांचे विचार, त्या विचारांवरती चालण्याचा माझा जो प्रयत्न असतो, त्या महापुरुषांच्या, त्या व्यक्तिमत्वांच्या रांगोळी काढत असतो मी. तर यावर्षी मी आत्ता आपल्याला साधारण लक्षात आलं असेल की गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन हे कोणाचं आहे, तर हे आहे गाडगेबाबांचं. तर यावर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी गाडगेबाबांची रांगोळी काढलेली आहे. आत्ता वारीला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस वारीमध्ये चालत असताना माऊली आणि तुकोबा तर आपल्या बरोबर असतातच, पण अजून एक व्यक्ती आपल्या बरोबर असते, ते म्हणजे गाडगेबाबा. कारण गाडगेबाबा हे वारी तर करायचेच, पण ते कधी आतमध्ये मंदिरात गेले नाहीत. त्यामुळे ज्यावेळेस मी पंढरपूरमध्ये पोहोचलो आणि नगर प्रदक्षिणेच्या वेळेस चंद्रभागेच्या तिथं गेलो होतो, त्यावेळेस खूप गर्दी होती. मला असं वाटलं की कदाचित आत्ता देखील गाडगेबाबा तिथे उभे असतील आणि लोकांना सांगत असतील की स्वच्छता राखा, परिसर स्वच्छ ठेवा आणि भरपूर शिका. काय आहे की सुशिक्षित माणसं, सुशिक्षित तरुण ज्यावेळेस शिक्षणासाठी रस्त्यावरती येतात, त्यावेळेस काय होतं हे फक्त पुणे, मुंबई, महाराष्ट्र, भारत नाही तर संपूर्ण जगाने बघितलेलं आहे. फक्त या तरुणांना, म्हणजे आता तरुणांची जी काही भाषा आहे, तर ती भाषा आमच्या पिढीला कदाचित थोडीशी वेगळी वाटेल. व्यक्त होण्याची तरुणांची पद्धत म्हणजे जेनझी जे आहेत, तर यांची व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ही कदाचित थोडीशी वेगळी असेल. पण मला फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की गाडगेबाबांचा आदर्श जर ठेवायचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या लोकांचा जर आदर्श ठेवायचा असेल ना, तर आपल्या शारीरिक क्षमतेवरती आणि बौद्धिक क्षमतेवरती संयम हा देखील आवश्यक आहे. संयम आणि अहिंसा या दोन गोष्टींनी हातात शस्त्र न घेता देखील क्रांती यशस्वी होऊ शकते, हे तरुणांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलंय. त्यामुळे आपण गाडगेबाबांचा आदर्श सगळ्या तरुणांनी ठेवावा, भरपूर शिका. कारण शिक्षण या गोष्टीमुळे काय काय होतं, तर म्हणजे गाडगेबाबा कायम एक गोष्ट सांगायचे की अंगावर कापड नसलं ना तरी चालेल, भाकरी खायला थाळी नसेल ना तरी चालेल, हातात भाकर घ्या, पण शिका. कारण परिसराची स्वच्छता, मनाची स्वच्छता आणि बुद्धीची स्वच्छता ही फक्त आणि फक्त शिक्षणामुळे होऊ शकते. हे त्यावेळेस गाडगेबाबांनी सांगितलं होतं, ते आजही तेवढंच लागू पडत आहे. या सगळ्या महापुरुषांचे जे विचार आहेत, हे विचार आजही जिवंत आहेत. मान्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, गाडगेबाबा, विनोबा भावे, साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील आणि अर्थातच महात्मा गांधी ही लोक आज देहानी नसतील, पण विचारांनी ते आजही आहेत. या सगळ्यांच्या पुतळ्यांपुढे काही लोकांना मनात नसतानाही वाकावं लागतं, पण त्यांच्या विचारांच्या पुढे मात्र संपूर्ण जग झुकतं, हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे. आणि हा जो विचार आहे गाडगेबाबांचा, शिक्षण, शिक्षण का महत्त्वाचं आहे, त्याचं कारण एकच, ते म्हणजे आपण जर शिकलो तर आपल्या कर्तृत्वामध्ये ते शिक्षण दिसायला लागतं. त्यामुळे तरुणांना फक्त एकच म्हणजे रिक्वेस्ट आहे असं म्हणलं तरी चालेल, भरपूर शिका. फक्त शिकलेलं जे आहे ना, ते त्याचं मनन करा. मनन केलेलं आचरणात आणा. कारण आचरण जर चांगलं असेल तर एखादा माणूस संपूर्ण जग जिंकू शकतो. आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपल्याला बोलायची संधी मिळते. मान्य आहे की काही ठिकाणी आवाज हा दाबला जातोय आपला, पण तरी देखील तुम्ही सगळेजण तरुण मुलं बोलताय, व्यक्त होताय. व्यक्त होताना बाबासाहेब आंबेडकरांचा जर आदर्श ठेवायचा असेल तर संयम हा खूप गरजेचा आहे. तो फक्त बुद्धीवरचा, फक्त शरीरावरचा नाही, तर तो बुद्धीवरचा संयम देखील गरजेचा आहे. आणि महात्मा गांधींची अहिंसा, म्हणजे हिंसा ही फक्त शस्त्रांनीच होते असं नाही, तर हिंसा ही शब्दांनी देखील होते. त्यामुळे तेवढं सांभाळलं ना, तर कदाचित आपला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर आणि गाडगेबाबांचा समता, मानवता हा
विचार देणारा महाराष्ट्र हा संपूर्ण भारताला, संपूर्ण जगाला एक नवीन आदर्श समोर ठेवेल. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ह्या सगळ्या लोकांचा आदर्श ठेवून आपलं आयुष्य चालवायचं असेल तर या सगळ्या लोकांचा आदर्श ठेवणं गरजेचं आहे. मी कलाकार आहे, संगीतकार आहे, चित्रकार आहे, रंगवलीकार आहे. त्यामुळे मी काय करतो तर मला ज्या ज्या लोकांचे विचार पटतात त्या लोकांच्या कलेमधून त्यांची मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा जो विचार आहे तो विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आज जी गाडगेबाबांची रांगोळी काढली आहे त्याच्यामधनं एकच विचार आहे की गाडगेबाबांचा आदर्श, अर्थात गाडगेबाबाच असं म्हणायचे की मी कोणाचाही गुरु नाही आणि कोणीही माझा शिष्य नाही. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी तेवढंच म्हणतो की भले त्यांनी कोणालाही जरी शिष्य मानलं नसलं तरी त्यांच्या विचारांचा पायीक होण्याची एक थोडीशी पात्रता जर आपल्या अंगी यावी एवढी एक फक्त मनापासून इच्छा आहे. त्यामुळे वारी हा जो संपूर्ण प्रवास आहे वारीचा, हा वारीचा प्रवास हा मानवतेची, समतेची शिकवण देणार आहे आणि हा गाडगेबाबांचा विचार. म्हणून गुरुपौर्णिमेला मी माझ्या मनातून त्यांना, त्यांच्या विचारांना गुरु मानत आलेलो आहे आणि ते माझ्या कृतीतून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे कलाकार म्हणून मी गाडगेबाबांना एवढी एक माझ्या कलेतून चित्रभावांजली देण्याची माझी इच्छा आहे, तेवढी देण्याचा हा माझा एक प्रयत्न आहे. रांगोळीचं माझं चित्र बघाल, जर तुम्हाला योग्य वाटलं तर ते नक्की शेअर करा आणि माझे विचार जर तुम्हाला पटत असतील तर ते देखील नक्की शेअर करा. रामकृष्ण हरी.